तर मुंबईमध्ये बंडखोर उमेदवार गजेंद्र धुमाळे यांनी त्यांचा अर्ज मागे घेतलाय। मुंबई शहरातील बंडखोरी शमवण्यात भाजपला यश येतंय। वडाळ्याच्या प्रभाग क्रमांक 200 मधून गजेंद्र धुमाळेंनी त्यांची बंडखोरी आता शमलेली आहे आणि त्यांनी उमेदवारीचा अर्ज मागे घेतलेला आहे। प्रभाग क्रमांक 200 मधून संदीप पानसंडे यांना उमेदवारी आहे आणि त्यांची उमेदवारी कायम आहे। मात्र गजेंद्र धुमाळे यांचं बंड आता शमवण्यात भाजपला यश आलंय। इकडे भिवंडीमध्ये काँग्रेसला बंडखोरीचं ग्रहण लागलेलं आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनिल वर्मा यांनी। भिवंडी महानगरपालिका निवडणुकीत आज अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे आणि त्यामुळे काँग्रेस पक्षामध्ये आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात नाराजी या ठिकाणी पाहायला मिळते। त्यामुळे अनेकांनी उमेदवारी अर्ज जो आहे तो अपक्ष दाखल केलेला आहे। वार्ड क्रमांक 5 मध्ये विशेषतः आपण पाहिलं तर रेहाना अन्सारी ज्या महिला अध्यक्ष होता काँग्रेसच्या, त्यांनी आपली उमेदवारी एमआयएम पक्षातून दाखल केलेली आहे। त्यामुळे काँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। वार्ड क्रमांक 8 मध्ये या ठिकाणी रुखसाना कुरेशी यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे। त्यामुळे तिथे काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता आहे। शिवाय सर्वात महत्त्वाचं म्हणजे वार्ड क्रमांक 6 मध्ये माजी महापौर जावेद दळवी यांनी आपला पैनल भिवंडी विकास आघाडी नावाने तयार केलेला आहे। त्यामुळे त्या ठिकाणी मोठा फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे। त्यामुळे या उमेदवारांना, जे बंडखोर उमेदवार आहेत, त्यांना क्षमवण्यासाठी कुठेतरी पक्षाकडून प्रयत्न या ठिकाणी केला जातोय। परंतु आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण आज शेवटचा दिवस आहे आणि कोण उमेदवार, जे बंडखोर उमेदवार आहेत, त्यांना क्षमवण्यात पक्षाला यश येतं की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तिकडे पनवेल महानगरपालिकेमध्ये नेमकी काय स्थिती आहे हे सांगतात आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले। पनवेल महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपमध्ये बंडखोरी झालेली आहे। पनवेलमध्ये महायुती झाली आणि यामुळे अनेकांना आपल्या इच्छावर कुठेतरी मुरड घालावी लागल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यामुळेच बंडखोरांची संख्या वाढली आहे। स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर हे सातत्याने बंडखोरांच्या संपर्कात आहेत। साधारणपणे 7 जण आपली बंडखोरी मागे घेण्याच्या तयारीत आहेत, अशा पद्धतीची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांना दिलेली आहे। मात्र 3 जण जे आहेत हे निवडणूक लढण्यावर ठाप आहेत। त्यामुळे त्यांच्या बाबतीत आता काय भाजप निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं राहील। तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा विचार करायला गेला तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंडखोरी झालेली नाही आहे। बंडखोरीची घटना या ठिकाणी समोर येत नाही आहे। महायुतीत मात्र बंडखोरीला कुठेतरी ग्रहण लागल्याचं आपल्याला दिसतंय। मीरा भाईंदरमध्ये तिकीट वाटपानंतर भाजपमध्ये मोठी नाराजी पसरली आहे। जवळपास 30हून अधिक नगरसेवकांचे जवळपास तिकीट कापण्यात आलेत। अशात भाजपला बंडखोर आणि अपक्षांकडून आव्हान आहे। याविषयी अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ। मीरा भाईंदरमध्ये जवळपास 95 जागा आहेत आणि या 95 जागांपैकी भाजप आपल्याला 67 जागी लढताना पाहायला मिळत आहे, तर शिवसेना 61 जागी रिंगणात आहे। मात्र मोठ्या प्रमाणात भाजपच्या जे माजी नगरसेवक आहे किंवा जे सिटिंग नगरसेवक आहेत त्यांचे मात्र तिकीट आपल्याला कापलेले दिसत आहेत। जवळपास 30हून अधिक जे माजी नगरसेवक आहेत त्यांचे तिकीट कापले आणि त्यामुळे भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला नाराजी मीरा भाईंदरमध्ये पाहायला मिळते आहे। अनेक बंडखोर दिसत आहेत, अपक्ष रिंगणात आहेत आणि अशातच एकूण महायुती पुढं कशी जाणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। काँग्रेसच्या देखील अनेक जागा आपल्याला तिथं पाहायला मिळत आहेत जिथं यश त्यांच्या वाट्याला येऊ शकतं। मात्र बंडखोरांनी मात्र डोकेदुखी आपल्याला महायुतीची केलेली दिसते। उल्हासनगरमध्येही भाजपमध्ये मोठं बंड झालंय। तब्बल 7 जणांनी बंड केलंय। आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांनी। उल्हासनगर महापालिकेत सगळ्यात जास्त बंडखोरी ही भारतीय जनता पक्षात बघायला मिळते। भाजपच्या जवळपास 7 जणांनी इथे पक्षाविरोधात भूमिका घेतलेली आहे। प्रभाग क्रमांक 6 मध्ये भाजपच्या 4 तर प्रभाग क्रमांक 15 मध्ये भाजपच्या 3 बंडखोरी केल्याची माहिती आहे। तर शिवसेना शिंदे गटाच्या एकाने देखील पक्षाविरोधात भूमिका घेत बंडखोरी करत अर्ज भरलेला आहे। उल्हासनगर महापालिकेत ठाकरे बंधूंव्यतिरिक्त इतर सगळेच पक्ष हे एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवत असल्याने या ठिकाणी बंडखोरांची संख्या ही पर्यायाने कमी असल्याचं आपल्याला दिसून येते। मात्र सगळ्यात जास्त बंडखोरी ही भाजपमध्ये झाल्याने प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्थानिक नेत्यांना बंडखोरांची समजूत काढण्याचे आदेश दिलेले आहेत। तर उल्हासनगरमध्ये भाजपच्या 7 जणांचं बंड झालेलं आहे। आता हे बंड शेवटच्या मिनिटापर्यंत शांत करण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।